उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा मीडियासमोर रडलेत. रुदाली हिंदी चित्रपट आपण पाहिला असेल. ज्या पद्धतीनं काही लोक खास रडण्यासारखं असतात त्या पद्धतीनं त्यांचा रुदाली झालाय. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजावर अविश्वास दाखवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की ते रडण्याचंच काम करतात. रुदाली हा शब्दप्रयोग त्यांना अगदी चपकल बसतो आणि त्याच पद्धतीनं अशी त्यांची वक्तव्य आहेत असं म्हस्के म्हणाले. अभिजित दिपके यांचं आंदोलन झालं, त्याला साथ कोणी दिली? या देशातील तरुणांनी दिली. उद्धव ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशा पद्धतीनं ही मंडळी त्या आंदोलनाचा भाग्यविधाता स्वतःला क्रेडिट घेऊ इच्छित आहेत. काही लग्नांमध्ये त्यांच्या आनंदामध्ये वरातीमध्ये नाचण्याकरता भाड्यानं माणसं आणली जातात. अशाच पद्धतीचं काम उद्धव ठाकरे आणि त्यांचे युबीटी पक्ष करत आहेत अशी टीका म्हस्के यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीनं देशाचं काम करतायत त्यांची बरोबरी हे करू शकतात का? त्यांना ज्यावेळेस संधी दिली होती त्यावेळेस त्यांनी काहीही केलं नाही. मोदीजी 24 तास काम करतायत, तुम्ही काय केलं? मुख्यमंत्र्यांच्या दालनात देखील जात नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरेंना नरेंद्र मोदीजींवर टीका करण्याचा अधिकार नाही असं म्हस्के म्हणाले. उद्धव ठाकरेंनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली. काँग्रेसबरोबर संगत करून खुर्ची करताना गद्दारी करून काँग्रेसबरोबर घरोबा केला. यालाच गद्दारी म्हणतात अशी टीकाही त्यांनी केली. ठाण्याचा पोलीस आयुक्तांना मला विनंती करायची आहे की आपण खूप चांगलं काम करताय. जे काही कॉलेज शाळेतली मुलं असतील, तरुण मंडळी असतील, त्यांमध्ये ड्रग्सचं प्रमाण वाढतंय. मी गेल्या आठवड्यात DCP बाळासाहेब पाटील यांच्यासोबत चर्चा केली. ड्रग्स संदर्भात सिरियसली लक्ष घेणं महत्त्वाचं आहे. ठाणे शहरातले काही भाग आहेत ज्यामध्ये सर्रासपणे ड्रग्स विकला जात आहे. मुंब्रा पोलिसांना सुद्धा ज्या ठिकाणी मूळ आहे, मुंब्रा पोलिसांना देखील ज्या ठिकाणी कामाला लावणं गरजेचं आहे असं म्हस्के म्हणाले. ठाणे जिल्ह्यामधून मुंब्रा परिसरात ड्रग्ज मिळत असं म्हटलं जाते. मी पर्टिक्युलरली मुंब्रा संदर्भात बोलत नाही असंही ते म्हणाले. अगदी ठाणे शहराच्या बाजूला शाळांसमोर, कॉलेजेसच्या समोर काही ठिकाणी अशा वस्त्या आहेत. त्या संदर्भातली संपूर्ण माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांना मी दिलेली आहे. ठाणे पोलीस आयुक्तांना माझं सांगणं आहे की तुम्ही याबाबत सिरियस व्हा आणि आपल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात असा आदेश द्या की मुळापर्यंत जाऊन लवकरात लवकर त्यावर कारवाई करा अशी मागणी खासदार म्हस्के यांनी केली आहे. मीडियासमोर रडलेले आहेत. आपण हिंदी चित्रपट पाहिला असेल रुदाली, त्यामध्ये ज्या पद्धतीने काही लोक खास रडण्यासारखंच असतात त्या पद्धतीने त्यांचा रुदाली झालेला आहे. लोकांसमोर कायम रडण्याचं काम आणि अशा पद्धतीची वक्तव्य करून सुप्रीम कोर्टाच्या कामकाजावर न्यायमूर्तीच्या कामकाजावर अविश्वास दाखवण्याचं काम, अविश्वास निर्माण करण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी आज पुन्हा केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे की ते रडण्याचं काम करतायत. रुडाली हा शब्द प्रयोग त्यांना अगदी चफलात बसतो आणि त्याच पद्धतीची आजची त्यांची वक्तव्य आहेत.